नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आपल्या गव्हाच्या शेतामध्ये उभे आहो. यावर आपण एक 5-7 दिवसापूर्वी तणनाशक फवारणी केली. तर कोणतं तणनाशक फवारलं आणि त्याचा काय रिझल्ट दिसतोय तो आज बघूया. तणनाशक फवारणी करताना थोडीफार वल होती आणि त्या ओलीच्या भरोश्यावर आपण यामध्ये तणनाशक फवारणी केलं होतं. तर त्याचे रिझल्ट कसे आलेले आहेत बघूया. हा आपला एक्सपर्ट 7777 गहू आणि यामध्ये आपण तणनाशक घेतलं होतं 2,4-D 70 मिली प्रति पंप. तर थोडंफार यामध्ये तण बऱ्यापैकी गाजर गवत आणि हेच होतं. तर हे असं अजून गाजर गवत तर हिरवं आहे, फक्त सुकलेलं आहे. हे पहा, तण हिरवं तर आहेच. आता ह्या बऱ्याच ठिकाणी रोही या प्राण्याचा त्रास हे पूर्ण खाल्लेलं आहे. रोही हरण यांनी. जमीन सध्या ड्राय आहे, कदाचित पाणी दिल्यावर सुकू शकेल. पण तण एवढं काही दिसत नाही आणि जे आहे ते असं थोडंसं त्यांनी माना टाकलेले आहेत. काही पिवळे पानं झालेले आहेत, हे असे विटकरी पानं झालेले आहेत. वाढ तरी स्टॉप झालेली आहे, पण 100% गाजर गवत 2,4-Dनं सुद्धा आता जवळपास तणाची अवस्था तिसऱ्या पानावरची आहे. तरीसुद्धा ते 70 मिली 2,4-D फवारल्यानंतर कायम आहे. फक्त हे असे सुकलेले. तर आपण गव्हामध्ये आणखीन कोणतं तणनाशक फवारू शकतो की ज्यामुळे गव्हाला तसा शॉक कमी बसलेला आहे. 70 मिली वापरून सुद्धा म्हणजे पिकालासुद्धा शॉक कमी बसेल आणि तणाचं नियंत्रणसुद्धा प्रभावीपणे होईल. या ठिकाणी हा रोही पाण्याचा त्रास सर्वच ठिकाणी होत आहे. शेतकरी म्हणजे निसर्गासोबत वन्यजीवाने सुद्धा आता त्रासलेला आहेत. चारू बाजूने संकटात आलेला एकमेव व्यवसाय म्हणजे शेती. आणि जेव्हा मी पुणे प्रदर्शन बघायला गेलो तेव्हा त्या ठिकाणी कमीत कमी 2,000 स्टॉल असतील. म्हणजे जवळपास 70 ते 80% उद्योगधंदे या शेतीवर चालतात. त्याच्या भरोशावर जगतात आणि मोठे होतात आणि त्याला मोठे करणारा शेतकरी आज लहान आहेत. चला, हा विषय अलविदा. त्याला अनेक समस्या आहेत तरी तो समर्थपणे तोंड देत आहे. हे बघा, या ठिकाणी परत रोह्यांनी हे असं केलेलं आहे. आता हा किती शिल्लक ठेवतील शेवटपर्यंत हा एक प्रश्न आहे. तरी पण आपण आपली जी काळजी घ्यायची ती घेतो आणि पीक आणतो. तर त्याला भाव मिळत नाही, कारण जनता जगवायची असते. गव्हाला भाव 5,000 पाहिजे, 10,000 पाहिजे, पण तो भेटतो 2,000 3,000. तर यामध्ये गवत थोडंसं कमी झालेलं आहे. बघूया आणखीन कसे रिझल्ट येतात. व्हिडिओ आवडत असतात चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपण कोणते एखादे 2,4-Dपेक्षा अलग तणनाशक फवारले असेल तर त्याचा रिझल्ट असेल तर कृपया कॉमेंटमध्ये सांगा. म्हणजे अजून आपला 3 एकर गहू फवारणी बाकी आहे, त्यावर त्याचा प्रयोग करता येईल. धन्यवाद.